बोललो ना दादा बोललो आता माझा मिस्टेक थोड़ा दिन आगे उधर भी वो बोल रहा है प्रतिमा नाही दादा दादा आपलं अटल साहब इधर देखो आप थोड़ा खाली पकड़ा फोटो व्यवस्थित खोला ना तो खोला ओपन करा ओपन थोड़ा आप लोग पीछे हो जाएंगे ना तो पीछे से आराम से लीजिए तो हाँ वही ना थोड़ा पीछे ये आना थोड़ा पीछे थोड़ा पीछे आवाज पीछे नहीं हो आएगा। शांत करा आजची 214वी आपले बाळशास्त्री जांभेकरांच्या या जयंतीनिमित्त जमलेले सगळे पत्रकार बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम फक्त एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता जयंती साजरी केली, पुण्यतिथी साजरी केली, दुसऱ्या दिवशी आपण विसरून घेऊ, तसं न करता कायम आपल्या सगळ्यांच्याच म्हणजे ॲज अ पत्रकारितेतील माझा अनुभव बघता आपण सगळ्यांनी आचरणात आणण्यासारखा विषय आहे. आपण पत्रकार आहोत म्हणजे कुठेतरी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आहोत असंच नाही, तर कुठेतरी आरसा दाखवण्यासाठी देखील प्रत्येकाला. आणि आरसा दाखवत असताना आपल्या पत्रकार बंधूंना देखील आरसा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर या सगळ्या या घडामोडीतनं आणि पूर्वी पत्रकारिता एक वेगळी होती, आता पत्रकारिता म्हणजे मालक दर्जीने झालेली आहे. त्यामुळे अनेक अडचणींना तुम्हाला सगळ्यांना सामना करायला लागतो. म्हणजे पत्रकार म्हणून देखील जाहिरात प्रतिनिधी म्हणून पण म्हणजे सगळ्यात पूर्वी पत्रकार हा फक्त पत्रकार होता. आता जे मोठ्या वृत्तपत्रात काम करतात, आपली सेवा देतात, त्यांना या सगळ्या गोष्टींना समस्येला तोंड द्यावं लागतं. आणि अनेक असे विषय आहेत का त्या शेवटी अडचणीवर तुम्हाला मात करावी लागते. त्याच्यामुळे कळत नकळत चूक असं म्हणणार नाही, परंतु पत्रकारिता आणि ही सगळी सांगड एकत्र तुम्हाला घालायला लागतं. म्हणजे सगळी कामं पत्रकार म्हणून पण, मालक म्हणून पण, जाहिरात प्रतिनिधी म्हणून पण, वितरक म्हणून पण, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र करायला लागतात. आणि अशावेळी तुम्हाला अनेक अडचणींना सामना देखील करायला लागतं, अपमानाला देखील सामना करायला लागतो. कुठेतरी वाटतं न्याय मिळाला, कुठे वाटतं न्याय मिळाला नाही मला, असं देखील होतं. परंतु एक आहे साधं वाक्य, राग मारेल तो राज्य करेल. त्याप्रमाणे पत्रकार म्हणून तुम्ही नेहमी आपला राग संयमात ठेवला पाहिजे, राग मारला पाहिजे, तो प्रगट नाही केला पाहिजे. तो प्रगट करत असताना राग म्हणून नाही, त्या न्यायाची बाजू तुम्हाला दाखवण्याची गरज आहे आणि ती करावी असं आजच्या दिनी मी सगळ्यांना सांगतो. आमच्याकडनं जे जे काही सहकार्य लागेल ते 100% वैयक्तिक माझ्याकडनं, म्हणजे विकास आघाडीकडनं आणि महापालिकेकडनं असं जे जे काही लागेल, लोकनेते केंद्र टाकून, युवा आमदार नितीश टाकून आणि सगळी आमची टीम जी आहे त्या सगळ्यांकडनं लागणारं जे काही सहकार्य असेल ते करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल. परत एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो का अशा या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आठवण ठेवली आमची, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद. 2 वर्ष होता पत्रकार संघ पक्ष निर्णयामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आपले महापौर अजय पाटील यांची आहे आणि त्यानंतर लोकनेते इंद्र ठाकूर साहेब आणि युवा आमदार क्षितिज ठाकूर यांची महत्त्वाची भूमिका आहे. अजय दादांनी जी भूमिका घेतली त्यामुळे आज आपण इकडे आहोत. आणि आमचं आता पुढे असं आहे की याला सुनियोजित कसं करायचं, अगदी आपल्या चाणक्य डोक्याने विचार विनिमय करून सर्व पत्रकारांना घेऊन सगळं घालून हे करून आम्हाला लवकरात लवकर इथे कृती समिती आम्हाला बनवून द्या, म्हणजे जेणेकरून त्याला सुचत होतं येईल इकडे. तुम्ही शिस्त लावली ना बघा, कोणीतरी वाईट पण घेणारा पाहिजे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.